बृहन्मुंबई महानगरपालिका तुमच्यासाठी घेऊन आली आहे ऑनलाईन एज्युकेशन सन 2020-2021 साठी. मी तुमची टीचर संपदा सातघरे तुमचं स्वागत करत आहे दादर येथील व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. आज इयत्ता 4थी साठी आपण इंग्लिश या विषयाचा अभ्यास करणार आहोत. स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश. आपली डॉल घेऊन आली आहे. आजचा आपला टॉपिक आहे 5.5 द गोल्डन फिश. 5.5 द गोल्डन फिश. द गोल्डन फिश म्हणजे सोनेरी मासा. आता हा सोनेरी मासा कुठे होता आणि त्याची काय बरं गोष्ट आहे ते आपण या पुढच्या आजच्या लेसन मध्ये पाहणार आहोत की सोनेरी मासा कुठे होता, तो कोणाला दिसला आणि दिसल्यावर त्यांनी त्या माणसाला काय सांगितलं, पुढे काय घडलं. ही एक सुंदर गोष्ट आहे गोल्डन फिशची. ती आज आपण पाहणार आहोत. 5.5 द गोल्डन फिश. सोनेरी मासा, द गोल्डन फिश. मल्हार वॉज अ फिशरमॅन. बघा चित्रात तुम्हाला एक माणूस दिसतोय. तो आपल्या बोटीत बसून समुद्रातून चालला आहे कारण तो फिशरमॅन म्हणजे कोळी आहे. कोळी कोण असतात बरं? जे समुद्रातले मासे पकडतात आणि त्यांना विकतात. उदरनिर्वाहासाठी ते विकतात आणि मासे विकून जे पैसे येतात त्या पैशांवर ते आपला घराचा उदरनिर्वाह, घराचा खर्च चालवतात. ते असतात कोळी. सो मल्हार कोळी होता. मल्हार वॉज अ फिशरमॅन. मल्हार वॉज अ फिशरमॅन. मल्हार एक कोळी होता. मल्हार वॉज अ फिशरमॅन. He lived with his wife in a little hut near the sea. He lived with his wife. तो त्याच्या बायको बरोबर राहत होता. कुठे बरं? In a little hut near the sea. समुद्राजवळ एका छोट्याशा झोपडीमध्ये किंवा छोट्याशा घरामध्ये तो आपल्या पत्नी बरोबर म्हणजेच आपल्या बायको बरोबर राहत होता. He lived with his wife in a little hut near the sea. तो आपल्या बायको बरोबर समुद्रकिनारी एका छोट्याशा झोपडीत राहत होता. He lived with his wife in a little hut near the sea. He lived with his wife in a little hut near the sea. He lived with his wife in a little hut near the sea. तो त्याच्या पत्नी बरोबर समुद्रकिनारी एका छोट्याशा झोपडीत राहत होता. He lived with his wife in a little hut near the sea. He went down to the sea every day to catch fish. तो रोज समुद्रात जायचा. कशासाठी? तर मासे पकडण्यासाठी. मासे पकडण्यासाठी तो रोज समुद्रात जायचा. मासे पकडण्यासाठी तो रोज समुद्रावर जात असे. He went down to the sea every day to catch fish. त्याची बोट घेऊन तो रोज समुद्रकिनारी जायचा, समुद्रावर जायचा आणि समुद्रात जाळं टाकून मासे पकडून आणायचा. समुद्रात जाळं टाकून मासे पकडायचा. He went down to the sea every day to catch fish. One day, एके दिवशी a strange thing happened.
एक अत्यंत विचित्र गोष्ट घडली. One day a strange thing happened. He caught a big golden fish in his net. त्याच्या जाळ्यामध्ये त्याला एक मोठा सोनेरी मासा मिळाला. त्याच्या जाळ्यामध्ये एक मोठा सोनेरी मासा पकडला गेला. One day a strange thing happened. Strange म्हणजे विचित्र. एक विचित्र घटना घडली. कोणती घटना घडली? He caught, त्यांनी पकडलं. कोणाला पकडलं? A big golden fish. मोठा सोनेरी मासा पकडला. कशात पकडला? In his net. त्याच्या जाळ्यामध्ये. नेट म्हणजे जाळं. जाळ्यात त्यांनी एक मोठा सोनेरी मासा पकडला. One day a strange thing happened. He caught a big golden fish in his net. When Mallar took the fish out of the water, the fish began to speak. When Mallar took the fish out of the water, पाण्यातून बाहेर काढलं. जेव्हा मल्हारने त्या माशाला पाण्यातून बाहेर काढलं तेव्हा काय घटना घडली? तेव्हा काय झालं? The fish began to speak. मासा बोलायला लागला. When Mallar took the fish out of the water, the fish began to speak. जेव्हा मल्हारने माशाला पाण्यातून बाहेर काढलं तेव्हा तो मासा मल्हारशी बोलू लागला. When Mallar took the fish out of water, the fish began to speak. काय म्हणाला बघा तो फिश? Oh fisherman, please let me go. Oh fisherman, oh कोळी दादा, प्लीज लेट मी गो. प्लीज मला सोडून द्या ना, मला पकडू नका. ओ कोळी दादा, मला कृपा करा आणि मला सोडून द्या हो. ओ फिशरमॅन, प्लीज लेट मी गो. ओ फिशरमॅन, प्लीज लेट मी गो. ओ कोळी दादा, कृपा करून मला सोडून द्या हो. ओ फिशरमॅन, प्लीज लेट मी गो. Mallar was very surprised. Mallar was very surprised. मल्हारला खूप आश्चर्य वाटलं. मल्हार आश्चर्यचकित झाला. Mallar was very surprised. He was a kind man. तो अतिशय दयाळू माणूस होता. He was a kind man. Mallar was very surprised. But he was a kind man. तो मासा बोलतोय हे ऐकून मल्हारला अतिशय आश्चर्य वाटलं. पण तो दयाळू माणूस होता. He let the fish go. ज्याप्रमाणे त्या माशाने मल्हारकडे विनंती केली, त्याची क्षमा याचना केली, त्याच्याकडे विनंती केली की प्लीज ओ फिशरमॅन, प्लीज लेट मी गो. कोळी दादा, कृपा करून मला सोडून द्या हो, असं तो मासा म्हणाला. आणि ते ऐकून मल्हारला त्याची खूप दया आली. मग मल्हारनी काय केलं? ही लेट द फिश गो. त्यांनी मल्हारला पाण्यात परत सोडून दिलं. समुद्राच्या पाण्यात मल्हारने गोल्डन माशाला पुन्हा सोडून दिलं. He let the fish go. He let the fish go. Mallar went home empty-handed. Empty-handed म्हणजे रिकाम्या हातानी. मल्हार रिकाम्या हातानी घरी गेला. एकच त्याला मासा मिळाला होता अख्ख्या दिवसभरामध्ये. तोच बिग गोल्डन फिश, मोठा सोनेरी मासा त्याला मिळाला होता. पण त्याला मल्हारनी पकडलं होतं. पण इतक्यात काय झालं?
एक स्ट्रेंज थिंग झाली, एक अतिशय विचित्र घटना घडली की तो मासा बोलू लागला. आणि तो काय बोलला बरं? ओ फिशरमॅन, प्लीज लेट मी गो. ओ कोळी दादा, कृपा करून मला सोडून द्या हो. असं बोलल्यावर मल्हारला त्या गोल्डन फिशची खूप दया आली आणि मल्हारनी त्या गोल्डन फिशला समुद्रात पुन्हा सोडून दिलं. मग त्याच्याकडे आता दुसरा मासा नव्हताच, दुसरा कोणताच मासा त्याच्या जाळ्यात अडकला नव्हता. त्यामुळे घरी येताना त्याच्या जाळ्यामध्ये एकही मासा नव्हता आणि त्याला हात हलवत, आपण मराठीत म्हणतो हात हलवत, म्हणजे रिकाम्या हातानी त्या मल्हारला घरी परत यावं लागलं. मल्हार वेंट होम एम्प्टी हँडेड. एम्प्टी हँडेड म्हणजे रिकाम्या हातानी. मल्हार वेंट होम एम्प्टी हँडेड. He told his wife about the fish. घरी आल्यावर त्यांनी आपल्या बायकोला त्या स्ट्रेंज माशाबद्दल सांगितलं. जो मासा सोनेरी रंगाचा होता आणि माणसासारखा बोलत होता, अशा स्ट्रेंज माशाबद्दल मल्हारनी त्याच्या वाईफला सांगितलं, त्याच्या बायकोला, त्याच्या पत्नीला सांगितलं. He told his wife about the fish. ते ऐकून त्याची बायको खूप खूप वैतागली. काय म्हणाली बघा ती? ओ फुलिश मॅन, फुलिश मॅन, मूर्ख माणसा, अरे मूर्ख माणसा, फुलिश मॅन. शी वॉज नॉट व्हेरी काइंड. ऍक्च्युली त्याची जी बायको होती ती अजिबात दयाळू नव्हती. शी वॉज नॉट व्हेरी काइंड. म्हणून ती काय म्हणाली? ओ फुलिश मॅन, अरे मूर्ख माणसा. Why did you let the fish go? तुम्ही माशाला पुन्हा का सोडून दिलं? Go back to the sea and call the fish. जा, पुन्हा समुद्रात जा आणि त्या माशाला आवाज द्या, त्या माशाला बोलवा. It must be a magic fish. तो नक्कीच जादूचा मासा असेल. Ask the fish to grant you a wish. माशाला सांगा की माझी इच्छा पूर्ण कर. So Mallar went back to the sea and called the fish. बायको असं ओरडल्यावर मल्हार परत समुद्रावर गेला. Went back to the sea and called the fish. आणि त्याने त्या माशाला जोराजोराने हाका मारल्या. So Mallar went back to the sea and called the fish. बायको ओरडल्याबरोबर मल्हार परत समुद्रावर गेला आणि त्या माशाला हाका मारल्या. गोल्डन माशाला त्याने हाक मारली. त्याबरोबर तो गोल्डन मासा पाण्याच्या लाटा उसळू लागल्या, समुद्राच्या पाण्याच्या लाटा उसळू लागल्या आणि माशाला हाक मारून तो मल्हार काय म्हणाला बघा? ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. अरे माशा, अरे गोल्डन माशा, अरे सोनेरी माशा, प्लीज माझी इच्छा पूर्ण कर. कृपा करून माझी इच्छा पूर्ण कर. हे माशा, कृपा करून माझी इच्छा पूर्ण कर. आपण मराठीमध्ये मासा, हे मासा असं नाही म्हणत. हे माशा, अरे माशा, ए माशा, प्लीज ग्रँट मी अ विश. प्लीज माझी इच्छा पूर्ण कर. The fish popped up its head
out of the blue sea and said, त्या फिशनी समुद्राच्या निळ्या निळ्या पाण्यातून आपलं डोकं वर काढलं आणि तो म्हणाला, the fish popped up its head out of the blue sea and said, what is your wish? त्यांनी मल्हारला विचारलं, तुझी इच्छा काय आहे? What is your wish? काय आहे तुझी इच्छा? बघा मल्हारनी काय इच्छा सांगितली. I want a big house with a garden for my wife. माझ्या पत्नीसाठी मला एक मोठं घर हवंय आणि घरासमोर बाग हवी आहे. माझ्या पत्नीसाठी मला एक मोठं घर हवंय आणि घरासमोर बाग हवी आहे. I want a big house with a garden for my wife. Go back home. Your wish is granted. Go back home. Your wish is granted. मासा काय म्हणाला मल्हारला? Go back home. जा तुझ्या घरी परत जा. Your wish is granted. तुझी इच्छा पूर्ण होईल. Go back home. Your wish is granted. परत घरी जा. तुझी इच्छा पूर्ण होईल. मल्हार went back home. माशांनी सांगितलं पुन्हा घरी जा तुझी इच्छा पूर्ण होईल. हे ऐकून मल्हार पुन्हा घरी परत आला. मल्हारने माशाकडे जी इच्छा मागितली होती ती पूर्णपणे स्वतःच्या पत्नीसाठी मागितली होती. त्याला स्वतःला ते काही नको होतं, पण त्याच्या पत्नीला एक मोठं घर आणि घरासमोर बाग हवी होती, म्हणून त्याने ती इच्छा माशाला सांगितली होती. मल्हार went back home. आणि जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याला काय दिसलं? In place of his little hut, he saw a big house with a garden. जेव्हा तो घरी परत आला तेव्हा जिथे त्याची लहानशी झोपडी होती त्या जागेवर एक मोठं घर होतं आणि घरासमोर सुंदर बाग होती. In place of his little hut, he saw a big house with a garden. What a beautiful house! अरे वा, किती सुंदर घर आहे हे. What a beautiful house! Who said? Malhar said to himself. मल्हार स्वतःशीच म्हणाला. What a beautiful house! वाह, काय सुंदर घर आहे हे. अशा प्रकारे काही दिवस गेले. Some days passed. अशा प्रकारे काही दिवस गेले. Some days passed. काही दिवस निघून गेले. आता त्याची पत्नी काही दिवसानंतर मल्हारला काय म्हणाली बघा. This house is not enough. This house is not enough. हे घर आता मला पुरत नाही. हे घर आता मला अतिशय छोटं वाटतंय, लहान वाटतंय. This house is not enough. हे घर मला अजिबात बरं वाटत नाही, अगदी लहान वाटतंय, एवढंसं वाटतंय, अजिबात पुरेसं नाहीये. तुम्ही काय करा. I want to live in a castle. आता ना मला राजवाड्यात राहावंसं वाटतंय. एका मोठ्या महालात मला राहावंसं वाटतंय. I want to live in a castle. I want to be a queen. I want to be a queen. मला राणी व्हायचंय, राणी. I want to be a queen. मला एक राणी व्हायचंय आता. So Mallar went back to the sea and called the fish. आता मल्हारच्या बायकोला राणी कोण करणार?
सोनेरी मासा. मग मल्हार परत बिचारा समुद्रावर गेला आणि त्यांनी माशाला हाक मारली. So Mallar went back to the sea and called the fish. Oh fish, please grant me a wish. हे सोनेरी माशा, माझी इच्छा पूर्ण कर. हे सोनेरी माशा, कृपा करून माझी इच्छा पूर्ण कर. ओ फिश, प्लीज ग्रँट मी अ विश. आता त्याची विश काय होती बघा. माय वाईफ वॉन्ट्स टू बी अ क्वीन. माय वाईफ वॉन्ट्स टू बी अ क्वीन. माझ्या पत्नीला राणी व्हायचंय आता. माझ्या बायकोला आता राणी व्हायचंय. माय वाईफ वॉन्ट्स टू बी अ क्वीन. माझ्या पत्नीला आता राणी व्हायचं आहे. मासा पुन्हा समुद्रातून वर आला, समुद्राच्या पाण्यातून वर आला आणि काय म्हणाला बघा. गो बॅक होम, युअर विश इज ग्रांटेड. गो बॅक होम, पुन्हा घरी परत जा. युअर विश इज ग्रांटेड, तुझी इच्छा पूर्ण होईल. तुझ्या मनातल्या इच्छेप्रमाणे झालेलं असेल. गो बॅक होम, युअर विश इज ग्रांटेड. मल्हार वेंट बॅक होम. मल्हार पुन्हा आपल्या घरी परत आला. माशाने जेव्हा त्याला सांगितलं गो बॅक होम, युअर विश विल बी कम्प्लिटेड, तुझी इच्छा पूर्ण झालेली असेल, त्यावेळी मल्हार पुन्हा आपल्या घरी परत आला. जेव्हा तो पुन्हा आपल्या घरी परत आला तेव्हा त्याला काय दिसलं. In place of the big house, he saw a castle. त्या मोठ्या पहिली त्याची झोपडी होती. झोपडीच्या जागी एक मोठं घर दिलं होतं माशाने. आता त्या मोठ्या घराच्या जागी माशाने काय दिलेलं त्यांना. अ कॅसल, म्हणजेच राजवाडा. द कॅसल हॅड मेनी बिल्डिंग्स अँड टॉवर्स. एकच राजवाडा नव्हता, राजवाड्यामध्ये अनेक बिल्डिंगी होत्या आणि अनेक टॉवर, उंच टॉवर होते. There were many gardens around the castle. आणि एकच नाही तर अनेक गार्डन त्या कॅसलच्या आजूबाजूनी होते. त्या कॅसलच्या सभोवती अनेक बागा सुद्धा होत्या. In place of the big house, he saw a castle. The castle had many buildings and towers. There were many gardens around the castle. What a beautiful castle! Mallar said to himself. What a beautiful castle! In the castle, त्या राजवाड्यामध्ये, his wife sat on a throne of gold and diamonds. She wore a crown. In the castle, त्या राजवाड्यामध्ये, his wife sat on a throne of gold and diamonds. त्याची बायको एका सिंहासनावर बसली होती. थ्रोन म्हणजे सिंहासन. आणि ते सिंहासन कसलं होतं. ते सोन्याचं होतं आणि त्या सिंहासनाला डायमंड्स म्हणजे हिरे लावलेले होते. She wore a crown. शिवाय तिच्या डोक्यावर एक सुंदर मुकुट होता. क्राउन म्हणजे मुकुट. In the castle, his wife sat on a throne of gold and diamonds. She wore a crown. आता मल्हार त्याच्या बायकोला म्हणाला, आर यू हॅपी नाव. आता तरी तू खुश आहेस का. आर यू हॅपी नाव.
आता तरी तुला आनंद झालाय का? आता तरी तू खुश आहेस का? आर यू हॅपी नाव? वी शॅल सी. ते आपण बघू नंतर. काय बोलली त्याची पत्नी? ते आपण नंतर बघू. वी शॅल सी. अगेन सम डेज पास्ट. पुन्हा काही दिवस उलटून गेले, असेच निघून गेले. आणि मल्हार's wife called him. पुन्हा मल्हारच्या बायकोने मल्हारला बोलावून घेतलं. What she said? This is not enough for me. हे मला आता पुरेसं नाहीये. याच्यात मी मुळीच समाधानी नाहीये. This is not enough for me. मला अजिबात समाधान वाटत नाहीये. यामध्ये मी समाधानी नाही आहे. This is not enough for me. Now I want to be a goddess. Now I want to be a goddess. आता मला देवी व्हायचं आहे, देवी. Now I want to be a goddess. आता मला देवी व्हायचंय. मल्हार काय बोलला बघा? What are you asking for, wife? हे पत्नी तू काय बोलतेस काय? हे काय मागतेस तू? हे काय बोलतेस? What are you asking for, wife? It is not right. तू जे हे बोलतेस, जे हे मागतेस, हे अजिबात योग्य नाही. अगदी चुकीचं आहे. It is not right. हे अजिबात बरोबर नाही. But his wife became angry. पण त्याच्या बायकोला, त्याच्या पत्नीला खूप राग आला. His wife became angry. Go to the fish at once. जा बघू त्या माशाकडे. जा तिकडे माशाकडे जा आणि त्याला सांगा मला देवी बनवायला. त्याला माझी इच्छा सांगा, मला देवी बनवायला सांगा. Go to the fish at once. So Mallar went back to the sea and called the fish. देव त्याच्या पत्नीने त्याला अशी आज्ञा दिल्यावर मल्हार पुन्हा समुद्रावर गेला आणि पुन्हा त्याने गोल्डन फिशला, सोनेरी माशाला हाक मारली. He called the golden fish. Oh fish, please grant me one more wish. हे माशा, अजून एक माझ्या पत्नीची इच्छा घेऊन आलो आहे, ती पूर्ण कर. मल्हार बोलताना सुद्धा घाबरलेला होता, कारण यावेळी त्याच्या पत्नीने काय सांगितलं होतं, तिला देवी बनवायला. हे अतिशय चुकीचं होतं, हे मल्हारला सुद्धा कळत होतं. त्यामुळे जेव्हा त्यांनी माशाकडे आपली इच्छा मागितली, तेव्हा मल्हार स्वतः सुद्धा घाबरलेला होता. जेव्हा मल्हारने माशाला बोलवून सांगितलं की माझ्या बायकोला गॉडेस व्हायचं आहे, त्यावेळी समुद्रामध्ये अत्यंत जोराच्या लाटा येऊ लागल्या. When the fish came, there was a storm in the sea. आणि जेव्हा तो मासा समुद्राच्या पाण्यातून बाहेर आला मल्हारशी बोलायला, तेव्हा त्या समुद्रामध्ये जोराजोराने लाटा येत होत्या आणि जणू काही समुद्रामध्ये वादळच उठलं होतं. आणि मासा सुद्धा बघा कसा दिसतोय. The fish looked very very cross. तो मासा सुद्धा चिडलेला, संतापलेला दिसत होता. रागाने त्याचे डोळे लाल झाले होते. When the fish came, there was a storm in the sea. The fish looked very very cross. तो मासा अत्यंत रागावलेला असा, चिडलेला असा दिसत होता.
व्हॉट इज इट नाव? माशाने विचारली, आता काय आहे? आता तुला काय पाहिजे? अजून काय पाहिजे? एवढा महाल दिला, तुझ्या बायकोला राणी केलं, आणि आता काय? अजून काय शिल्लक राहिलंय? व्हॉट इज इट नाव? आता काय पाहिजे तुला? मल्हारने घाबरत घाबरत सांगितलं, माय वाईफ वॉन्ट्स टू बी अ गॉडेस. माझ्या बायकोला देवी व्हायचं आहे. माझ्या बायकोची इच्छा आहे की तिने देवी व्हावं. माय वाईफ वॉन्ट्स टू बी अ गॉडेस. माझ्या बायकोला, माझ्या पत्नीला देवी व्हायचं आहे. गो बॅक होम. जा घरी जा परत. मासा अत्यंत रागावलेला होता. तो एवढंच बोलला, गो बॅक होम अँड डोंट कम अगेन. आणि पुन्हा कधीही परत माझ्याकडे येऊ नकोस. डोंट कम अगेन. आणि पुन्हा कधीही माझ्याकडे येऊ नकोस. माशाने पाहिलं. माशाने काय ओळखलं? असं का म्हणाला मासा की डोंट कम अगेन? कारण मल्हारची जी पत्नी होती ती अत्यंत लोभी होती, अत्यंत हावरट होती, लोभी होती. तिला तिचं समाधानच होत नव्हतं कोणत्याही गोष्टीमध्ये. गरीब एका कोळ्याची बायको, तिला माशाने एक चांगलं मोठं घर दिलं, घरासमोर बाग दिली. त्या मोठ्या घराने आणि बागेने तिचं समाधान झालं नाही. बरं, मल्हारनी तरी काय केलं पाहिजे? आपल्या पत्नीची नीट समजूत घातली पाहिजे. ती म्हणते मला महाल पाहिजे, मल्हार माशाकडे येतो. ती म्हणते मला देवी व्हायचंय, मल्हार माशाकडे येतो. म्हणजे ह्याच्यात मल्हारची सुद्धा चूक आहे, हो की नाही? मल्हारने स्वतःच्या पत्नीची नीट समजूत घातली पाहिजे आणि तिला सांगितलं पाहिजे की चुकीची गोष्ट तू माशाकडे मागू नकोस. देव पण कसं तुला माशाकडून मिळेल? हा, तू देवी कशी काय होशील? अशी समजूत मल्हारने पण नाही घातली आणि तिचा हावरटपणा वाढतच गेला, तिचा लोभीपणा वाढतच गेला. मग तिला शेवटी काय देवी व्हायचं असं तिच्या मनाने जेव्हा ठरवलं आणि मल्हारने तिची समजूत न घालता तो वेड्यासारखा माशाकडे आला आणि त्यांनी माशाला पत्नीची इच्छा सांगितली. त्या माशाला प्रचंड राग आला आणि त्यांनी काय सांगितलं? गो बॅक होम, जा घरी जा, अँड डोंट कम अगेन. आणि पुन्हा कोणत्याही गोष्टीसाठी माझ्याकडे येऊ नकोस. डोंट कम अगेन. मल्हार वेंट बॅक होम. मल्हार पुन्हा घरी परत गेला. In place of the big castle, he saw his little hut. आणि जिथे मोठा राजवाडा होता त्या राजवाड्याच्या जागी पुन्हा त्याची पहिली साधी झोपडी उभी असलेली त्याने पाहिली. तो राजवाडा गायब झालेला आणि त्या राजवाड्याच्या जागेवर त्याची साधी जुनी झोपडी दिसून आली, आढळून आली. In place of the big castle, he saw his little hut. His wife had to live in the little hut once again. आणि आता त्याच्या बायकोला पुन्हा त्या छोट्याशा लहानशा झोपडीतच राहावं लागणार होतं. तिच्या हावरटपणाचं, तिच्या लोभीपणाचं तिला हे फळ मिळालं होतं. तिच्या चुकीच्या वागण्यामुळे तिने तिचं मोठं घर घालवलं, तिचा राजवाडा पण घालवला आणि पुन्हा ती तिच्या छोट्याशा घरात राहायला आली. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, दैव देत आणि कर्म नेत. तेच झालं त्या माशाच्या कोळ्याच्या पत्नीच्या बाबतीत. माशाच्या नाही, कोळ्याच्या पत्नीच्या बाबतीत. आणि तिचा मोठा राजवाडा निघून गेला आणि त्याऐवजी तिला आता एका छोट्याशा झोपडीमध्ये आयुष्यभर राहायला लागणार होतं.
Bye bye, children. Take care. Be safe. Have a nice day.